आज दिल्लीतल्या डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यांच्या पुरस्कारांचे वितरण झालं। गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते। माझ्यासोबत आहेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भीमराव उर्फ बाळासाहेब बेंडे, त्याचबरोबर प्रदीप वळसे पाटीलजी। आणि या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा मान पटकावला आहे आणि पहिल्यांदा हा पुरस्कार या कारखान्याला देण्यात आले। वसंतदादा पाटील जो सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार आहे तो प्रदीपजी कसा वाटतंय, साधारणपणे काय भावना आहेत कारखान्याच्या वतीनं? अगदी सगळ्यांच्या मनामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बद्दलचं जे स्थान आहे, खरं तर या कारखान्याचे संस्थापक आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून हा साखर कारखाना उभा राहिला आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि आपल्या तालुक्याची भरभराट विकासाच्या माध्यमातून करणं हा आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी केलेला संकल्प गेली अहोरात्रपणानं त्या ठिकाणी सुरू आहे। गेली 24-25 वर्षापासून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची घोडदौड, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी चांगल्या पद्धतीचं नामांकन, आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांची दूरदृष्टी, संचालक मंडळाचं एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन, सर्व अधिकाऱ्यांची चांगल्या पद्धतीनं नियोजनात साथ आणि सर्व आमचे कामगार असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांच्या मेहनतीवर आम्ही हे प्रत्येक वर्षीचे टप्पे यशस्वीपणानं त्या ठिकाणी पार करतो। चेअरमन साहेब आपल्यावर आहेत। बेंडे साहेब, साधारणपणे काय काय बदल केले की ज्या माध्यमातून देशातल्या 524 कारखान्यामधला सर्वोत्कृष्ट कारखाना तुमचा बनला? असं आहे, प्रामुख्याने ज्यावेळेस सहकारी साखर कारखान्यामध्ये फक्त साखर उत्पन्न करून चालत नाही, तर त्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट्स हे तयार करावं लागतात आणि बाय प्रॉडक्ट करत असताना प्रथम आम्ही सगळ्यात पहिलं लक्ष दिलं ते कोजनरेशनवर। कोजनरेशनच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली। वीज निर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये कारखाना त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये नुकसानीत होता। ज्या वेळेसची आमचं कोजनरेशनचं युनिट चालू झालं, त्या कोजनरेशनच्या युनिटपासून आमचा कारखाना फायद्यामध्ये आला। त्याच्यानंतर बहुतांशी जे वेगवेगळे चांगले प्रयोग ऊसाच्या उत्पन्नाच्या वाढवण्याच्या बाबत करायचे असतात, ते सुद्धा आम्ही कारखान्याच्या मार्फत करत आलेलो आहे आणि आता यावर्षी आम्ही इथेनॉलचा सुद्धा प्रोजेक्ट टाकलेला आहे। आणि या सगळ्याचा गोळाबेरीज जर केली तर आतापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने FRP ही जी ठरलेला जो दर आहे तो शेतकऱ्याला दिला जातो, त्या FRP पेक्षा जास्त किंमत देण्याचं काम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गेले 10-15 वर्ष केलेलं आहे। आणि हे सर्व करत असताना माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं दूरदृष्टी जे नेतृत्व आहे त्याच्यामुळेच हे सगळं होऊ शकलं। कारण की त्यांनी 1990 साली ज्यावेळेस या आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व सुरू केलं, हातात घेतलं, त्यावेळेपासून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तयार केले, त्याच्यावर पाणी अडलं। त्या पाणी अडल्यामुळं आंबेगाव तालुका सुजलम सुफलम झाला आणि त्याच्यातून ऊस उत्पादकता वाढली। आणि याचा सर्वांचा परिपाक म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत देश पातळीवर किंवा राज्य पातळीवरचे 27 पुरस्कार मिळाले आणि देशातला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा जो पुरस्कार आहे हा आता यावेळेस 6व्यांदा मिळालेला आहे। त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप मोठं आनंद आहे आणि याचं सगळं जे काही झालं याला कारणीभूत माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं नेतृत्व आणि माझ्या सगळ्या संचालक मंडळाचं सहकार्य आणि विशेषतः मी आभार मानेल की आमचे सगळे अधिकारी आणि कामगार यांचं याच्यातलं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। खरं तर सहकारी चळवळीमध्ये सांगितलं जातं की व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये अधिकाराची भिंत असू नये। भीमाशंकर कारखाना त्यामागचं एक चांगलं उदाहरण आहे। ह्या वर्षी ह्या पुरस्कारासाठी कोणकोणते निकष घेतले गेले होते? नाही, याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 निकष लावलेले जातात। त्याच्यामधले सगळ्यात चांगला महत्त्वाचा जो निकष आहे उत्कृष्ट व्यवस्थापन, त्याच्यानंतर उत्कृष्ट फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर अतिशय चांगलं तुम्ही शेतकरी म्हणजे ऊस उत्पादकता, हाय रिकव्हरी, या अशा प्रकारचे जे महत्त्वाचे जे घटक आहेत याचं सगळ्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्याचे मार्क्स दिले जातात आणि ते मार्क्स आम्हाला भारतातल्या सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळाले। त्याच्यामुळे आम्हाला हा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पारितोषिक मिळाले। अमित शाह यांनी सांगितलं होतं की फक्त साखर कारखान्याच्या साखर उत्पादनावर थांबू नका, त्याला पूर्णपणे वेगवेगळ्या उपपदार्थांची जोड द्या। ज्या ठिकाणी शेतकरी उभा केला जातो त्या ठिकाणच्या सहकारी साखर कारखाने खूप चांगल्या पद्धतीने चालतात आणि ते शेतकऱ्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरतात। भीमाशंकर कारखाना हा त्याचंच एक उदाहरण आहे।